नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता की सर मेरिट लिस्ट कशी तयार होते याच्याबद्दल एकदा तुम्ही सविस्तर माहिती सांगा। मी या संदर्भामध्ये ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल तर एक व्हिडिओ टाकलेला होता, तो कदाचित तुम्ही बघितला सुद्धा असेल। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की मेरिट लिस्ट जी बनेल तर ती कशा पद्धतीने बनेल आणि कोणते विद्यार्थी आधी सिलेक्ट होतात, नंतर कोणाचा नंबर लागतो, हे तुम्हाला जाहिरातीसह विथ एक्झाम्पल सगळ्याच्या सगळं व्यवस्थित समजून सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि तो सुद्धा अत्यंत कमी वेळेमध्ये। तुम्हाला इतर कुठलाही भंपकपणा न सांगता मेरिट लिस्ट कशी तयार होते याबद्दल अत्यंत कमी वेळेमध्ये दर्जेदार अशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मला 100% खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये मेरिट लिस्टच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न असतील ते या ठिकाणी उरलेले नसतील, 100% तुमचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, नाशिकची ही ॲड आहे। नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये 3 पदांसाठी किंवा 3 वेगळ्या कॅटेगरींसाठी जाहिरात देण्यात आलेली होती। याच्यामध्ये 1ली ते 5वी इंग्लिश मीडियमच्या जागा होत्या, 1ली ते 5वी मराठी माध्यमाच्या जागा होत्या आणि 6वी ते 8वी मॅथ्स सायन्सच्या जागा होत्या। जर आपण जागांचं प्रमाण म्हणजे त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर 38 जागा होत्या इंग्लिश मीडियमसाठी, 32 जागा होत्या मराठी मीडियमसाठी आणि 20 जागा होत्या मॅथ्स सायन्ससाठी। अशा 90 जागा त्या ठिकाणी होत्या। या ठिकाणी जे फक्त 78 उमेदवारांची शिफारस त्या विद्यार्थ्यांची झाली आणि कट ऑफ जो आहे तो इंग्लिश मीडियमचा लागला 71 मार्क, मराठी मीडियमचा लागला 109 मार्क आणि मॅथ्स सायन्सचा लागला 104 मार्क। तर असं का होतं, हे कशा पद्धतीने जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे, म्हणजे उदाहरणार्थ इथं मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ तर जास्त लागायला पाहिजे होता, 104 मार्क कमी लागला आणि वरचा काय जो आहे तो जो कट ऑफ आहे कशाचा 1 ते 5 चा तो कमी लागायला पाहिजे होता, तो कसा लागला, जास्त लागला। इंग्लिश मीडियमचा तर खूपच कमी लागला, म्हणजे कट ऑफ लागला म्हणजे काय की मेरिट लिस्ट ज्या वेळेस तयार करण्यात आलेली होती त्यावेळेसची ही सगळीची सगळी प्रोसेस आहे। आता आपण त्याबद्दल जाणू। बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सुरुवातीला नेमकं काय होतं की ह्या ज्या सगळ्याच्या सगळ्या जागा आहेत, म्हणजे आता या ठिकाणी किती जागा होत्या बघा, 90 जागा होत्या। 90 जागांसाठी समजा संपूर्ण महाराष्ट्रभरामधून 4-5 हजार विद्यार्थ्यांनी काय केलं, अप्लाय केलं। तर हे जे 90 जागा आहेत आणि अप्लाय केलेले 4-5 हजार विद्यार्थी आहेत, त्याच्यापैकी जे सगळे टॉपचे विद्यार्थी आहेत, मग ते कोणत्याही वर्गासाठीचे असू द्या, 1 ते 5 साठी अप्लाय केलेले असू द्या, मराठी इंग्लिश साठी किंवा मग 6वी ते 8वी गणित विज्ञानसाठी, अशीच मेरिट लिस्ट प्रत्येक ठिकाणची लागते। जे सगळे टॉपचे क्रीम विद्यार्थी येतात, ज्यांचं त्या ठिकाणी अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ते सगळ्यात टॉपवर आहेत, असे विद्यार्थी घेतले जातात आणि ते सगळेच्या सगळे ओपन कॅटेगरीमध्ये टाकले जातात। हे तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो। हे बघा, माझ्याच नावाचा मुलगा पहिला सापडला, महेश दादा ठाकरे आहेत, त्यांना 123 मार्क होते। दुसराही विद्यार्थी 123 वर, तिसराही विद्यार्थी 122 वर। मग आता मार्क कसे होतात, कमी कमी होतात, 122, 120, 100, मग त्याच्यानंतर 120, मग 119, 118, म्हणजे जे टॉपचे विद्यार्थी आहेत ज्यांनी त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे असे विद्यार्थी कन्सिडर केले जातात। मग ते कोणत्याही वर्गासाठी का असेल ना। हे बघा, आता महेश दादांनी काय केलं होतं, 5व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं, ते 6वी ते 8वी साठी इलिजिबल होता मॅथ्स सायन्स साठी। आणि मग आपण जर इथे बघितलं, हे काय नाव आहे बा, गौरव कुमार, अच्छा गौरव कुमार जयस्वाल होते, यांनी 122 मार्क होते आणि 1 ते 5 साठी अप्लाय केलं होतं। आपल्याला काय वाटतंय भाऊ, पहिले 6वी ते 8वीचे सगळे यायला पाहिजेत, तसं नसते। ज्यांचं मेरिट आधी बसेल त्या विद्यार्थ्यांना आधी कन्सिडर केलं जातं। आणि बघ इकडे बघा तुमची कॅटेगरी, त्यांची ओबीसी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, यांची निवड कशामध्ये झाली, ओबीसी कॅटेगरीमध्येच त्या ठिकाणी झाली। आता असू शकतं की या ठिकाणी ओपनच्या जागा त्या ठिकाणी नसतील, म्हणून जे सगळेच्या सगळे उमेदवार जे ते ओबीसी कॅटेगरीमध्ये निवडले गेले असतील। जर समजा या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीच्या जागा नसत्या आणि ओपनच्या असत्या तर हे सगळेच्या सगळे विद्यार्थी कशामध्ये गेले असते, ओपन कॅटेगरीमध्ये। आपण एखादी दुसरी मेरिट लिस्ट जर काढली तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे दिसतील, ओपन कॅटेगरीमध्येच दिसतील। आता हा जो उमेदवार आहे, पहिल्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं, एसटी कॅटेगरीमध्ये होते, एसटी कॅटेगरीची जागा होती त्या ठिकाणी आणि त्यांची निवड झाली 119 मार्क मध्ये। मग हे जे टॉपचे विद्यार्थी होते, मग आता एसटीची एक जागा भरली गेली, असे जे वर विद्यार्थी गेले त्यांची ओबीसीच्या ज्या होत्या त्या जागा भरल्या गेल्या। असं करत करत प्रत्येक कॅटेगरीच्या ज्या जागा असतात ते भरत नेल्या जातात। आता इथे बघा, एससी कॅटेगरीचा पहिला उमेदवार कितव्या क्रमांकावर सापडला, 111व्या मार्कवरती सापडला, 111 मार्कसाठी हा उमेदवार सापडला। त्याच्यामुळं हे तिन्ही कॅन्डिडेट एका सोबतच आले, 4 कॅन्डिडेट, बरोबर आहे। मग अशा पद्धतीने काय होते, त्या ठिकाणी अवेलेबल असलेल्या जागांच्या प्रमाणामध्ये ते विद्यार्थी घेतले जातात। मग ते एससी कॅन्डिडेट तुम्हाला मध्ये दिसतो, त्याच्यानंतर एसटी कॅन्डिडेट दिसतो। आता जर समजा या ठिकाणी ईडब्ल्यूएस, एससीबीसी, एसबीसी, एनटीसी अशा पद्धतीचे जर प्रवर्ग असतात तर त्यांचेही उमेदवार तुम्हाला इथे दिसताना, म्हणजे इथे मध्ये त्या ठिकाणी दिसले असते। ठीक आहे, आता हे आपण एक दुसऱ्या जिल्हा परिषदेचं उदाहरण घेऊ, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल सहज पद्धतीने।
रायगडचं उदाहरण घेऊयात. रायगडमध्ये 1ली ते 5वी इंग्रजी मीडियम, त्याच्यानंतर 6वी ते 8वी इंग्रजी मीडियम आणि 6वी ते 8वी मॅथ्स सायन्ससाठी ह्या जागा होत्या इंग्लिश आणि मराठी मीडियमच्या. टोटल जागा किती होत्या? 325. याच्यापैकी किती विद्यार्थी लागले? फक्त 237, म्हणजे बाकीच्या जागा राहिल्या रिकाम्या. कट ऑफ किती लागला? तर 1ली ते 5वी इंग्लिश मीडियमचा कट ऑफ लागला फक्त 84 मार्क. त्याच्यानंतर 6वी ते 8वी गणित विज्ञान इंग्लिश मीडियमचा कट ऑफ लागला 84 मार्क. आणि मग त्याच्यानंतर गणित विज्ञानचा मराठीचा कट ऑफ किती लागला? फक्त 104 मार्क. एवढ्या कमी मार्कवरती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची काय झाली? निवड झाली. आता बघा या ठिकाणी हे दादा ओबीसी कॅटेगरीमध्ये आहेत, ठीक आहे, परंतु त्यांना हायेस्ट मार्क असल्या कारणामुळे, म्हणजे बघा तुम्ही त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती आमच्या सरिताताई होत्या, दुसऱ्या क्रमांकावरती मीनाक्षीताई होत्या, तिसऱ्या क्रमांकावरती आमचा वैभव दादा होता आणि त्यांचे मार्क जे ते मेरिटमध्ये आलेत. तर त्याच्यामुळे ते भलेही त्यांनी अप्लाय केलं होतं ओबीसी कॅटेगरीमध्ये, परंतु त्यांचा नंबर कोणत्या कॅटेगरीमध्ये लागला? ओपन कॅटेगरीमध्ये. आता हे जे सुरुवातीचे 2 कॅन्डिडेट होते सरिताताई आणि मीनाक्षीताई, तर ह्या ऑलरेडी ओपन मध्येच होत्या, त्याच्यामुळे त्यांची नियुक्ती कशामध्ये झाली? ओपन मध्येच. परंतु अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जे टॉपचे विद्यार्थी होते आणि त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या जागा असल्या कारणामुळे त्यांची निवड कशामध्ये झाली? ओपन कॅटेगरीमध्ये झाली. आणि ह्या कोणत्या जागा? NA असं लिहिलेलं आहे, म्हणजे समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त. आता तसं पाहिलं तर आपण इथे बघितलं तर सरिताताई ओपन कॅटेगरीमधल्या महिलांच्या जागांसाठी इलिजिबल होत्या. ओपन कॅटेगरी मधल्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या जागा होत्या त्याच्यासाठी सुद्धा इलिजिबल होत्या, पण त्यांची निवड ओपन महिलामध्ये नाही झाली, तर त्यांची निवड समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये झाली, कारण की त्यांनी त्या ठिकाणचा कट ऑफ जो आहे तो पार केला, मेरिट मध्ये त्या आल्या आणि त्याच्यामुळे त्यांची निवड झाली. तसं वैभवदादाची निवड ओबीसी मध्ये असताना देखील ओपन मध्ये झाली, समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये झाली. आणखीन एक उदाहरण देतो बघा, अप्लाय केलेल्या उमेदवारांपैकी जे टॉपचे उमेदवार असतात ते ओपन कॅटेगरीमध्ये टाकले. उदाहरणार्थ NTD, NTC आणि ओबीसी कॅटेगरीमधील हे तीनही जे उमेदवार आहेत ज्यांचं नाव अश्विनदादा आहे, शुभमदादा आहे आणि तनुजाताई आहे, या तिघांची सुद्धा निवड भली त्यांच्या कॅटेगरीमधून त्यांनी अप्लाय केलेलं होतं तरी सुद्धा त्यांची निवड कुठे झाली आहे? ओपन कॅटेगरीमध्ये झालेली आहे. म्हणून जे ओपनच्या जागा आहेत त्या ठिकाणी आपण अप्लाय करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. आणि म्हणून NTD, VJA, SBC अशा ज्या जागा कॅटेगरी होत्या की ज्यांच्याकडे खूप कमी जागा होत्या त्यांनी ओपन कॅटेगरीच्या ठिकाणी अप्लाय केलं आहे. हे बघा तुम्हाला आता पुन्हा एकदा इथे दिसेल ओबीसी, NTC त्यांची निवड कुठे झाली? इकडे ओपन कॅटेगरीमध्ये झालेली आहे. अशा पद्धतीने जी आहे ती जनरल मेरिट लिस्ट लागते. इथे SBC, OBC आणि NTDची जागा होती, ठीक आहे, तरी सुद्धा त्यांची निवड कुठे झाली? ओपन कॅटेगरीमध्ये. आता आपण काय करूया, थोडंसं वर जाऊया की त्या ठिकाणी आता ओपनच्या जागा आहेत त्या संपलेल्या आहेत, ठीक आहे. आता ही खूप मोठी मेरिट लिस्ट आहे, त्याच्यामुळं याचं ॲनालिसिस तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता डाउनलोड करून. हे बघा सध्या ओपनच्या जागा आहेत, हा बघा हे सगळेच्या सगळे विद्यार्थी EWS मधले होते तरी सुद्धा ओपन मध्ये सिलेक्ट झाले. पुन्हा हे EWS मध्ये हे सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झाले. NTD वाले होते हे सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झाले. NTD चे होते हे ओपन कॅटेगरीमध्ये झाले. हा इथं बघा, इथं अडचण आली. आता इथून कार्यक्रम सुरू झाला. 105 मार्क यांना होते. कोणते? अश्विन संजय राठोड 105 मार्क त्यांना होते. VJA कॅटेगरी होती, मॅथ सायन्स साठी त्यांची निवड झाली. कोणत्या कॅटेगरीमधून? VJA कॅटेगरीमधून. आता आपण पुढे जाऊयात. आता इथे आपण बघितलं तर जनरल कॅटेगरीमध्ये असलं त्याच्यामुळे ते जनरलमध्ये जाणार होते. EWS चे असल्या कारणामुळे जनरलमध्ये गेले. आता तुम्ही म्हणसाल सर यांना VJA मध्ये का टाकलं? तसं पाहिलं तर यांनी तर खालचा जर कार्यकर्ता आहे तो ओपन कॅटेगरीमध्ये गेला, तर मग हे जे दादा जे VJA कॅटेगरीमध्ये होते तर यांना VJA मध्येच ठेवायला पाहिजे होतं, ओपन कॅटेगरीमध्ये टाकायला पाहिजे होतं. यांना VJA मध्ये नाही ठेवता ओपन मध्ये ठेवायला पाहिजे होतं, कारण की त्यांनी त्या जो मेरिट जो आहे तो पूर्ण केला. तर हे कसं होतं विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का, ज्या वेळेला जागा भरल्या जातात, ठीक आहे, तर त्यावेळेस जर VJA कॅटेगरीचा दुसरा उमेदवार जर नसेल उपलब्ध किंवा असेल, परंतु ह्यांच्यापेक्षा जर मार्क कमी असतील, त्यांना खूपच कमी मार्क असतील, तर अशा कंडिशनमध्ये तसं तर मूळ व्हायला पाहिजे की ह्याचा ओपन या दादाचा विचार, हे पुढे अश्विन दादा आहेत, यांचं जी निवड आहे तसं पाहतो ओपन कॅटेगरीमध्येच व्हायला पाहिजे होती. परंतु दुसरा जो उमेदवार असेल तो या ठिकाणी जे विषय आहेत त्याच्यामध्ये तर नसतील कदाचित. म्हणजे समजा इथे कोणत्या जागा होत्या? 1 ते 5 इंग्लिश मीडियम, 6वी ते 8वी इंग्लिश मीडियम आणि 6वी ते 8वी मराठी मीडियम. त्यांना पाहिजे असेल समजा इंग्लिश मीडियमची जागा आणि ती VJAची असेल समजा, तर मग ती जागा कंप्लीट करण्यासाठी या अश्विन दादाची निवड VJA कॅटेगरीमध्येच केली. इकडे सुद्धा VJA दाखवलं. अशा परिस्थितीमध्ये पोर्टल काय करतं स्वतःहून अशा पद्धतीने, कारण की ते रोस्टर पूर्ण करायचं असतं, रोस्टर पूर्ण करण्यासाठी काही विद्यार्थी त्या कॅटेगरीमधले त्याच कॅटेगरीमध्ये घेतले जातात. म्हणून हे तुम्हाला जे अश्विन दादाचं नाव दिसून राहिलं 119व्या क्रमांकावरती, हे भली VJA कॅटेगरीमध्ये होतं ते VJA मध्येच राहिलं. ठीक आहे, आपण एक दोन असे अनेक उदाहरणं घेऊ शकतो की ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. हा हे बघा इथे NTD कॅटेगरीमध्ये आहेत कैलास दादा. हे यांनी काय केलं माहिती का, NTD कॅटेगरीमध्ये ते होते, परंतु
त्यांची ओरिजिनल कॅटेगरी आहे एनटीडी आणि त्यांनी इथे जर समजा एनटीडीची जागाच नसेल मग त्यांनी कोणत्या जागेसाठी अप्लाय केलं असेल? ओपनच्या. म्हणून त्यांची निवड कुठे झाली? ओपनच्या जागेवरती झालेली आहे. आता इथे बघा, हे अजिंक्य दादा आहेत, यांनी काय केलं? ईडब्ल्यूएस मध्ये अप्लाय केलं होतं. ईडब्ल्यूएस ची जागा असेल म्हणून त्यांच्या मेरिटनुसार त्यांना काय केलं? ईडब्ल्यूएस मध्येच टाकण्यात आलं. पुढे जाऊयात आपण. इथे हे जे आहेत ईडब्ल्यूएस वाले आहेत, ठीक आहे. यांनी काय केलं? पुन्हा इथं मेरिट कट केला. मेरिट कट केल्यामुळे त्यांची त्या ठिकाणी निवड ओपन मध्ये झाली. अशा पद्धतीने हे होते हो. आता या ठिकाणी वेगळे मीडियम सुद्धा तुम्हाला दिसेल. सुरुवातीचे टॉपचे कॅटेगरी मधले विद्यार्थी हे त्यांच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा टॉपवर येऊ शकतात आणि जर त्यांनी ओपनचं मेरिट घेतलं तर ते ओपन मध्ये सुद्धा जाऊ शकतात. शेवटी मग तुम्हाला कोणत्या याच्यासाठी निवडायचं आहे, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी निवडायचं की तुमच्या कॅटेगरीमधून जर तुम्ही टॉपर असाल तर त्याच्यासाठी निवडायचं, मग हे पोर्टल ठरवतं. आणि मग ते ठरवताना नेमकं काय होतं माहिती आहे की कोणत्या कॅटेगरीच्या नेमक्या किती जागा आहेत, कोणत्या विषयाच्या किती जागा आहेत, ह्या काही गोष्टी, हे काही फॅक्टर्स त्याच्यामध्ये लक्षात घेतले जातात आणि मग त्याच्यानुसार केली जाते तयार मेरिट लिस्ट. मग याच्यामध्ये समांतर आरक्षणावरती खूप भर दिला जातो. उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, खेळाडू असेल, महिला आरक्षण असेल, माजी सैनिकांचा प्रॉब्लेम असेल. आता हे जे मार्क आहेत ना, कमी मार्क्स, हे तुम्हाला सगळे याच्यामध्ये दिसतात, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त वगैरे वगैरे मध्ये. ठीक आहे. आपण आता ही थोडीशी मेरिट लिस्ट वर जर गेली, खूपच मोठी मेरिट लिस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, हिला बघत असताना माणसाचा डोक्याचा बुगा होऊन जाते. हा ठीक आहे. आता याच्यामध्ये काही समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जे आहेत त्या जागाच नव्हत्या. हे सगळेच्या सगळे नॉन अप्लिकेबल, म्हणजे समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या जागा आहेत त्याच ठिकाणी जागा होत्या. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांची तशा पद्धतीने निवड झाली. इथे बघा, फक्त 85 मार्कवरती निवड झाली 6वी ते 8वीसाठी. एससी कॅटेगरीमध्ये होते ते, एससी कॅटेगरीमध्येच. परंतु जर आपण समजा मेरिट लिस्ट उलट्या क्रमानं बघत गेलो, म्हणजे जर खालून वर बघत गेलो, समजा ही जी मेरिट लिस्ट आहे अशी जर आपण वर करत गेलो, तर सुरुवातीला काय होईल? तुम्हाला सुरुवातीला कोणत्याही कॅटेगरीमधला उमेदवार असेल तर तो ओपनमध्ये दिसेल. परंतु जर आपण शेवटी आलो तर ज्या कॅटेगरीमधला उमेदवार आहे त्याच कॅटेगरीमध्ये तुम्हाला लागलेला दिसतो. अशा पद्धतीनं ही स्पर्धा अशा पद्धतीनं सुरू होते, जास्तपासनं कमीपर्यंत. मला माहिती आहे की हे मेरिट लिस्ट एवढं समजून घेणं काही सोपी गोष्ट नाही. मलाही अत्यंत सोप्या शब्दांमध्ये सांगणं ते काही एवढी सोपं नाही जेवढं आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला माणूस बोलते की भाऊ हे असं असतं तसं असतं. परंतु हे असंच आहे, हे खोटा नाही. हा डोक्याला थोडासा ताप आहे. मला असं वाटतं की निश्चितच यामधनं नाही 100%, परंतु तुम्हाला थोडीफार जरी माहिती भेटली तरी मला ते महत्त्वाचं वाटतं. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. सोबतच तुमच्या काही सूचना किंवा अभिप्राय असतील तर ते सुद्धा लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.